लक्ष द्या, मराठी व्याकरणामध्ये वर्ण विचारानंतर आपण शब्दरचना नावाचा जो टॉपिक पाहणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 4 पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये सर्वात पहिले आता आपण त्याचा डेमो पाहणार आहोत. तो म्हणजे बघा, तुम्हाला असा प्रश्न जर विचारला नक्षत्र या शब्दामध्ये, आता हा जो नक्षत्र शब्द आहे हा मूळ वर्णापासून तयार झालेला शब्द आहे. बघा, आता कधी कधी असा प्रश्न येतो की शब्दाचा मुख्य सारांश काय आहे, तर शब्दाचा मुख्य सारांश अक्षरे असतात. कारण की वर्णापासून अक्षरे तयार होतात. आपण जेव्हा प्रथम चॅप्टर पाहत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पाहत असतो अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, जोडाक्षर म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय, द्वित्व म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. आणि आता आपण सगळ्यात पहिले पाहणार, आता त्याचा इथे उपयोग करायचा आपल्याला. बघा, तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला नक्षत्र या शब्दात एकूण व्यंजने किती, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला व्यंजने मोजायचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न आला नक्षत्र या शब्दात एकूण वर्ण किती, म्हणजे तुम्हाला त्यातले वर्ण काढायचे. वर्ण काढत असताना स्वर बी मोजावं लागतात आणि व्यंजने बी मोजावं लागतात एकूण वर्ण म्हणल्यानंतर. त्याच्यानंतर विचारला की या शब्दाचा योग्य विग्रह करा. योग्य विग्रह म्हणजे काय, हा शब्द जो बनला आहे या शब्दाला कसं फोडता येईल आपल्याला, म्हणजे कसा बनला, शब्द कसा बनला हे पाहायचं आपल्याला, त्याला म्हणतात योग्य विग्रह. आता जोडाक्षरे, एकूण जोडाक्षरे सांगा. आता जोडाक्षर म्हणजे काय, जोडाक्षर म्हणजे व्यंजन प्लस स्वर बरोबर जोडाक्षर. किंवा आपण त्याची व्याख्या अशी करतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजने एकत्रित येऊन त्यात शेवटी स्वर मिसळतो त्याला जोडाक्षर असे म्हणतात. हा एक टॉपिक आपण पाहिला. किंवा कोणत्याही संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होते. ठीक आहे. बघा, आता या प्रश्नाचं उत्तर पाहू आपण. नक्षत्र या शब्दाच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण आता काढणार आहोत. ठीक आहे. आता बघा, न कसं तयार झालं रे, न. आता तुम्हाला हे प्रश्न कळाले ना, कोणती कोणती प्रश्न आहेत ते. ठीक आहे. पहा, न कसं तयार झालं, न हलांत अ. पहा, न कसं तयार झालं, न हलांत अ. त्याच्यानंतर पहा, क्ष कसं तयार झालं, क हलांत क्ष हलांत अ. त्याच्यानंतर त्र कसं झालं, त हलांत र हलांत अ. म्हणजे इकडे बघा, आता तुम्हाला विचारला पहिला प्रश्न एकूण व्यंजने किती, तर उत्तर पहा 1 2 3 4 5. म्हणजे याच्यात व्यंजने किती आले, 5. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं एकूण वर्ण किती, पहा 1 2 3 4 5 6 7 8. एकूण वर्ण किती, 8 आहेत. आता काय विचारलं की याचा विग्रह करा. हा त्याचा योग्य विग्रह आहे. कसा विग्रह असतो, न हलांत अ. म्हणजे कोणत्याही व्यंजनामध्ये स्वर टाकत असताना मूळ व्यंजनाचा पाय मोडल्याशिवाय स्वर टाकता येत नाही. लक्षात आलं ना. मी तुम्हाला आधी सांगितलं, म्हणजे पाय न मोडता स्वर टाकला तर ते काय असते, चुकीचं असते, ते अक्षर होऊ शकत नाही. ठीक आहे. मग आता नेक्स्ट प्रश्न काय, त्याच्यात जोडाक्षर किती आहेत. आता पहा, शब्दात जोडाक्षर किती आहेत पहा. हे पहा, क अधिक श अधिक अ आणि त अधिक र अधिक अ. म्हणजे 2 जोडाक्षरे आहेत. किती, 2 जोडाक्षरे आहेत. 2 जोडाक्षरे आहेत. मग कोणते 2 जोडाक्षरे सांगा रे, क्ष आणि दुसरं त्र. ही 2 याच्यामध्ये काय आहेत, जोडाक्षरे आहेत. म्हणजे आपण काय केलं, या प्रश्नाचं उत्तर काढलं, या प्रश्नाचे सगळे उत्तर काढले. काय काय काढले, व्यंजन किती, वर्ण किती, विग्रह करा, जोडाक्षर सांगा आणि स्वर सांगा. स्वर पहा 1 2 3. याच्यात किती स्वर आहेत, 3. चला आपण आता सराव करू. ठीक आहे. आता आपल्या पुढे दुसरी काही शब्द दिलेले आहेत, त्याचा आपण काय करू, सराव करू. आता दुसरा तुम्ही सोडवले असेल सगळे, असं गृहीत धरतो आणि मी माझ्या पद्धतीने सोडून दाखवतो. ठीक आहे. आता बघा, पृथ्वी शब्द आहे बरोबर आहे. हा पृथ्वी शब्दाचा योग्य वगैरे कसा असतो पहा, प हलांत रू, प हलांत रू. प्रू आहे ते, र नाही त्याच्यामध्ये, काय आहे, रू आहे. प हलांत रू, प्रू. थ पा, थ अधिक व अधिक ई झालं पृथ्वी. आता आलं की नाही पहा, 2 स्वर आहेत, 3 व्यंजने आहेत, एकूण 5 वर्ण आहेत आणि 1 जोडाक्षर आहे. एकच जोडाक्षर आहे. कोणतं, थवी. थ अधिक व अधिक ई, व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. हे झाला याचा योग्य विग्रह आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर समजून घेतली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता हे क्रू आहे पहा.
क हलांत रू झालं क्रू. पा त्याच्यावर श्ना पा श अधिक न अधिक आ झालं कृष्णा. पा आता अर्जुन बघ कृष्ण अर्जुन जोडून शब्द आहे लक्षात आलं ना. हे रफार दिलेलं र कधी भी व्यंजनाच्या आधी असत किंवा उच्चार करत असताना जो वर्ण आधी येतो तो त्या आधी घ्यायचा असतो. मग इथे येते र हलांत ज अधिक उ कोणतं येते उ. मग न हलांत अ. मग व्यंजन किती आहेत पहा 1 2 3 4 5 6. हे व्यंजन किती आहेत 6. एकूण वर्ण किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण वर्ण किती 10. स्वर किती 1 2 3 4. स्वर किती आहेत 4. जोडाक्षर किती आहेत 1 आणि 2. एक श्ना आहे आणि जू आहे म्हणजे हे एक जोडाक्षर आहे आणि हे एक जोडाक्षर आहे. जोडाक्षराची संख्या किती 2. ठीक आहे. आता बघा आता दुसरा शब्द फोडू आपण धृतराष्ट्र. बऱ्याचदा परीक्षेला प्रश्न आले. तुम्ही जर आता ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या तर 100% परीक्षेमध्ये तुमचे उत्तर चुकणार नाहीत. परंतु हे जमण्यासाठी तुम्हाला अक्षर म्हणजे काय शब्द म्हणजे काय हे माहित असणं फार गरजेचं आहे. आणि वर्ण विचार नावाचा धडा संपूर्ण आपल्याला माहित असणं फार गरजेचं असतो जे की आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता फक्त आपण अप्लाय करतो. बघा लक्ष द्या. वर्ण विचार नावाचा धडा जमला तर तुम्हाला संधी नावाचा धडा जमतो. तुम्हाला हे जमलं तर संधी जमते. लक्षात आलं का. आणि जर तुम्हाला हे नाही जमलं तर संधी जमत नाही. हे फॅक्ट आहे. आता बघा ध्रुव ध अधिक रू पा ध्रुव है की नाही. परत त हलांत अ. परत र हलांत आ. परत श अधिक ट अधिक र अधिक अ. पा धृतराष्ट्र म्हणजे बघा व्यंजन किती रे 1 2 3 4 5 6. याच्यात व्यंजनाची संख्या 6. स्वराची संख्या 1 2 3 4 है की नाही. जोडाक्षराची संख्या किती फक्त 1. हे जोडाक्षर आहे का नाही. का नाही कारण की अक्षर आहे. व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर होते लक्षात घ्या. आणि रू हा स्वर आहे. लक्षात आलं ना. फार जरासं जरी चुकलं ना मराठीमध्ये तरी तुमचा कार्यक्रम पक्क्याला लागला समजून घ्या. आता पहा हे स हलांत अ अधिक पा अनुस्वराच्या पुढे वर्ण कोणतं आहे घ. म्हणून क ख ग घ न. मग डब्याच्या सारखं न. परत घ अधिक अ प अधिक काय अ है की नाही. प अधिक अ. मग परत र अधिक पहिली ई च अधिक अ आणि य अधिक अ. पा म्हणजे याचा अर्थ एक व्यंजन वाढलं 1 2 3 4 5 6 7. मधातच न आलं. न काऊन आलं आपण परसवर्ण रूप पाहिलं अनुनासिक रूप पाहिलं नाही पाहिलं काल आपण. जर अनुस्वराच्या पुढे काय पाहावा व्यंजन शोधायचं आणि मग त्या व्यंजन गटातील काय घ्यायचं अनुनासिक घ्यायचं. ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय केल्या पाहिलेल्या आहेत. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला येत असतात. आता हे तुमचं नंतर लिहा. मी तुम्हाला सांगतो ती प्रश्न जमतात का पहा. समजा उदाहरणार्थ एक शब्द दिला तुम्हाला सौंदर्य सम्रादनी. काय दिला सौंदर्य सम्रादनी. दुसरा शब्द दिला त्याच्यामध्ये पा व्रतश्य व्रतश्य ध्वनी. हे शब्द तुम्हाला काय करायचे सोडवायचे आणि तुम्हाला मला सांगायचं याचं उत्तर. पा याच्यात किती व्यंजन आहेत काय शोधायचं तुम्हाला